गाव दर्शन लाईव्ह सामाजिक सांस्कृतिक बांधिलकीचे यथार्थ दर्शन। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सिल्लोड येथे आढावा बैठक। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत आढावा बैठक नुकतीच सिल्लोड येथे आमदार अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। या प्रसंगी उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कुमार कोल्हे, तहसीलदार सतीश सोनी, गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, पोलीस निरीक्षक शेषराव उदार, मुख्याधिकारी कारभारी दिवेकर, माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर, राजश्री निकम यांची प्रमुख उपस्थिती होती। सिल्लोड शहरातील 12 येथे 6 फुटांच्या आतील गणेश मूर्ती तसेच 6 फुटांवरील गणेश मूर्ती हॉटेल MIDC येथील कृत्रिम तलावातच विसर्जन करण्यात येणार आहेत। गणेश मिरवणुकी दरम्यान आरोग्य विभाग, सुरक्षा रक्षक पथके, आवश्यक तेथे मंडप, पिण्याचे पाणी, लाईट आदींबाबत प्रभावी उपाययोजना कराव्यात असे आमदार अब्दुल सत्तार म्हणाले। गणेश विसर्जन व ईद ए मिलाद हे दोन्ही सण शांततेत पार पाडण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कुमार कोल्हे यांनी केले। कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विश्वास दाभाडे, श्रीरंग साळवे, प्रताप प्रसाद, किशोर अग्रवाल, विनोद मंडलेचा, विठ्ठलराव सपकाळ, शंकरराव खांडवे, राजेंद्र ठोंबरे, रऊफ बागवान, प्रशांत क्षीरसागर, सुदर्शन अग्रवाल, दामुअण्णा गव्हाणे, दत्ता शेजूळ, नरेंद्र पाटील, हाजी मोहम्मद हमीफ, अखिल वसईकर, मनोज झवर यांच्यासह आदींची उपस्थिती होती। गाव दर्शन लाईव्ह प्रतिनिधी गणेश शेळके, छत्रपती संभाजीनगर।